सगळं मला बघितले की काय आहे, इडिया आहे या नाही. मी लग्नच नाही करणार आणि केलं तरी मी लाईक कोर्ट मॅरेज करन वगैरे, लव्ह मॅरेज करा. लाईफ मध्ये पण मी खूप जास्त रडत होते, डोळे असं पूर्ण. त्याच्या आधी माझंच लग्न झालं, पूर्ण ग्रुप मध्ये सगळ्याच्या आधी माझंच लग्न झालं, ते पण लव्ह मॅरेज. आणि मी खूप स्ट्रेस होते की माझ्या पाणीची बॉटल खाली पडले. नमस्ते दोस्तों, ये नवीन व्हिडिओ खूप स्वागत आहे. आणि इस व्हिडिओ आम्ही डिस्कस करते की मी कैसे इंडिया मध्ये आले आणि कसं भेटलो. आणि एक गोष्ट आहे, जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ नाही बघितलंच नाही, आता जा आणि बघा. 3 व्हिडिओ बनलेत आम्ही, 1, 2, 3, ही 4था भाग आहे व्हिडिओचा. तर चांगला रिस्पॉन्स येत आहे लोकांचा, की ते म्हणतात की नेक्स्ट पार्ट बनवा लवकर. तर हा 4था पार्ट आहे. आणि प्रिव्हियस मध्ये आम्ही डिस्कस केले की मी माझा गोल्ड आणि माझ्या आईला गोल्ड विकले आणि डिसाइड केले की मी इंडियामध्ये येते. मी सुरू करते. सो मी म्हणलं की मी $800 म्हणजे 7,000 म्हणजे 70,000 रुपीज भगवानला अकाउंट सेंड केले माझ्यासाठी मी ट्रॅव्हलसाठी, हॉटेलसाठी. आणि मी डिसाइड केले की फ्लाईट पण बुक करते. आणि भगवान म्हणले की मी म्हणजे तुला सांगितलं तुम्ही या मे मध्ये आणि जून नंतर माझ्या पास एक्झाम आहे. तिला म्हणलं की असं अप्लाय कर की तू मेच्या लास्ट वीक मध्ये इंडियामध्ये येशील आणि जूनच्या फर्स्ट वीक मध्ये वापस जाशील, असं. म्हणजे 2 आठवडे राहा आणि जा, असं. सो माझा विजा आले आणि मी भगवानला पिक्चर सेंड केले. सगळ्या पिक्चर तुम्हाला दाखवते. नंतर मी फ्लाईट पण घेतले आणि मी खूप जास्त एक्साइटेड होते की मी भगवानला फेस टू फेस बघणार आहे. आणि 20 मे 2022 मी मुंबई आले आणि एक मुलगी फ्लाईट मध्ये होते आणि विचारले की तुम्ही का बर मुंबईला जाते, काय काम आहे या ट्रॅव्हल आहे. मी म्हणलं की एक मुलगा आहे, ये फर्स्ट टाइम आहे आम्ही दोघं भेटणार आहोत. ते खूप एक्साइटेड होते आणि म्हणले की कसं भेटलं तुम्ही. आणि मी म्हणलं की ऑनलाईन. ते खूप एक्साइटेड होते आणि ते भगवान पण बघितलंय. म्हणजे मला पण बघितले. म्हणजे तिला असं म्हणायचं आहे की जेव्हा तिने आली, फ्लाईट मधून उतरली खाली, टर्मिनल जॅकेट मधून जेव्हा बाहेर होते ना, त्यावेळेस त्या मुलीने मला बघितले. आणि नंतर काय झालं, आणि मी म्हणलं की बाय टेक केअर, काळजी घ्या. मी भगवानला आले, भगवानला भेटले, भगवानच्या जवळ आले. आणि मी खूप स्ट्रेस होते की माझ्या पाणीची बॉटल खाली पडले. आणि मी म्हणलं की हाय, आम्ही दोघं हाक केलो, मिठी मारली आणि आम्ही दोघं हस केलो. We didn't know what to say. फर्स्ट आम्ही पहिल्यांदा भेटत होतो ना एकमेकांना, तर ऑनलाईन बोललो होतो आम्ही, पण प्रत्यक्षामध्ये कसं रिॲक्शन द्यायचं, कारण माझा पण काय एवढा एक्सपिरियन्स होता रिलेशनशिप मध्ये वगैरे.
तर पहिल्यांदा आम्ही एकमेकांना मिठी मारली, नंतर घरी कॉल केला हिच्या आईला, फक्त हाक केले आणि असं केले आणि बघून म्हणलं की तुमच्या आईला कॉल कर. तर त्या आईला कॉल केला आम्ही, व्हिडिओ कॉल केला, बोललो आम्ही, म्हणजे काळजी नका करू की बेटा आली मुंबईमध्ये, आता आम्ही जात आहोत हॉटेलला आणि वगैरे असं त्यांना कॉल करून सांगितलं. त्यानंतर आम्ही ऑटो बुक केला आणि आम्ही हॉटेलवर गेलो. हॉटेल पण बेटा येण्याच्या आधी मी जवळपास बघून ठेवलं होतं मी, IIT बॉम्बेच्या जवळपास, म्हणजे तेवढं लांब नसतं कॅम्पस पासून. तर हॉटेलमध्ये गेलो, बेटाने रेस्ट केलं थोडं, नंतर आम्ही कॅम्पस मध्ये गेलो. तर मग आणि 2 वीक दररोज मी सकाळी till संध्याकाळी सकाळ ते संध्याकाळ सकाळी संध्याकाळ मी कॅम्पस मध्ये होते आणि खूप खूप सुंदर आहे. मला आठवते की मँगो ज्यूस खूप आवडते मला. तर कॅम्पस मध्ये असं फ्रेश मँगोचा ज्यूस सेल करणारे वगैरे होते, तर त्याला आठवते ते. कसं असतं माहिती का, IIT मध्ये, IIT बॉम्बे किंवा दुसरे पण IIT असतात ना, त्यांचे रूल असे असतात की म्हणजे कोणी पण तुमच्या रूमवर येऊ शकते, फक्त संध्याकाळी 10 पर्यंत राहू शकते. फ्रेंड रिलेटिव्ह कोणी पण येऊ शकते. तुम्ही त्यांची एंट्री करायला लागते गेटवर, ते अलाव करतात कोणाला पण, रात्री 10 वाजेपर्यंत अलाव करतात. तर बेटा 10 वाजेपर्यंत माझ्यासोबत असायची कॅम्पसमध्ये, कारण माझी इंटर्नशिप पण सुरू होती त्यावेळेस आणि माझे प्रोजेक्ट वगैरे पण सुरू होता. तर आम्ही दोघं दिवसभर सोबत असायचो, रात्री बेटा जायची तिच्या हॉटेलमध्ये झोपण्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही डिस्कस केले आणि डिसाईड केले की पुणेमध्ये येते. म्हणजे जेव्हा तिने आली होती ना, तर आल्यानंतर एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशीच तिला म्हणलं की चला आपण माझ्या बहिणीला भेटू, बहीण माझी पुण्यामध्ये आहे, तर आपण एक भेटून पण येऊ आणि थोडं फिरू पुणे आणि वापस येऊ. And how to say I remember? मला आठवते की माझ्या सिस्टर इन लॉ माझ्यासोबत पोहा बनवले, माझ्यासाठी आणि पिक्चर पण आहे. पोहा बनवले आणि एक टेम्पलला गेले, पिक्चर पण गेले. कोणतं टेम्पल आठवतंय का? एक गणेश गणपती दगडूशेठ आणि शनिवार वाडा गेले. म्हणजे खूप सारी मेमरीज आहे. आणि नंतर गोवा घेतले. नाही, त्यानंतर आम्ही गेलो वापस मुंबईला. त्यानंतर आम्ही गेलो वापस मुंबईला. मुंबईमध्ये आपण कुठे गेलो? मुंबईमध्ये एलिफंटा केव्हचा एक तुला एक किस्सा आठवतोय का? काय घडलं होतं जेव्हा आपण तिकीट घेतलं होतं, जेव्हा आम्ही तिकीट घेतलं आणि त्यावेळी म्हणजे मला काहीच नाही हिंदी आणि मराठी येत नव्हतं. आणि एक गोष्ट, बेटाने इंडियन ड्रेस घातली होती. त्याविषयी आम्ही फिरायला गेलो ना बाहेर मुंबईमध्ये, एलिफंटा केव्ह किंवा डिफरंट प्लेस, मरीन ड्राईव्ह आणि त्या दिवशी बेटानं इंडियन ड्रेस लिहिली होती. तर काय झालं त्या काउंटरवर म्हणजे ज्यावेळेस आम्ही तिकीट घेतो ना, की कारण एंट्री करण्यासाठी त्या एलिफंटा केव्ह मध्ये तुम्हाला तिकीट घ्यावं लागतंय आणि फॉरेनर आणि इंडियन साठी वेगळी प्राइस असते. आणि मी काय केलं, बेटाचं आणि माझं इंडियनच काढलो म्हणजे तिकीट. आणि ते विचार केले की त्यांनी विचारले बेटाला की असं बघितलं आणि तुम्ही कुठली आहे, आप कहाँ से हो. म्हणजे हिंदी मध्ये बोलले की आप कहाँ से हो. मी म्हणलं की मी पंजाब से हो. बेटाला माहित नव्हतं कसं, ती एक वाक्य माहित होतं बेटाला, फक्त माहित होते मी इराण से हूँ, मी पंजाब से हूँ, दॅट्स इट. मी म्हणलं की मी पंजाब से हो. ते म्हणलं पंजाब, आयडी कार्ड कुठं आहे? आयडी कार्ड कुठं आहे? मी म्हणलं की मी म्हणलं की नंतर म्हणलं की आयडी कार्ड सोबत नाही, आयडी कार्ड तर हॉटेलवर आहे वगैरे. मग ती म्हणलं की ओके जा म्हणे. म्हणजे काय म्हणलं नाही तर मग गेलो आम्ही आतमध्ये. आय थिंक त्याला माहित होतं की बेटा फॉरेनर आहे, पण त्यानं सोडून दिलं, म्हणजे काय बोललं नाही जास्त. आणि नंतर कुठे गेलो आपण? मुंबईमध्ये आपण नाही, मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह कुठे गेलो? मरीन ड्राईव्ह, एलिफंटा केव्ह, दॅट ताज हॉटेल, नियर ताज हॉटेल. आणि
इंडिया गेट इंडिया गेट पण इंडिया गेट और गेट ऑफ इंडिया मी कन्फ्युज होते प्रत्येक वेळेस. हा तिथे गेलो होतो. आणि नंतर अलिबाग घेतले. अलिबागला गेलो. अलिबागला कसं गेलो आपण शिप ने गेलो होतो. खूप शिप मध्ये खूप आवडले मला. फक्त मे मध्ये खूप गरमी होते. खूप गरमी होते मला. म्हणजे खूप गरमी होती त्यावेळेस. कारण कसं आपलं त्यावेळेस वातावरण खूप वेगळं असतं. खास करून मुंबईचं वातावरण गरमी पण असते आणि ह्युमिडिटी पण असते. दमट पण असते वातावरण. तर मग ती खूप असं कॉम्बिनेशन वेगळं होतं. म्हणजे थोडं तुम्ही चाललो पण ना कॅम्पस मध्ये तर पूर्ण असं घाम येते असं आहे. आणि मी म्हणजे फ्रॉम स्टार्टिंग पहिल्यापासून मी भगवानला बघितले. मला खूप जास्त आवडले. म्हणजे ऑनलाईन भगवान आणि इन पर्सन भगवान सेमच होता. आणि मी खूप आवडले. माझ्या एक फ्रेंड आहे ती मला विचार केले. ती पण इन रिलेशनशिप होते. ती मला विचार केले की मुलगा कसा आहे, क्रीपी आहे या नाही. म्हणजे हाऊचे अदर गर्ल्स दुसरीकडे वगैरे मुलींकडे वगैरे बघतो का नाही बघतो या नाही. आणि मी खूप देखत मीन्स आय फोकस लॉट. मी बघितले खूप निरीक्षण केले. आणि आय अंडरस्टूड म्हणजे मला कळालं की भगवान खूप चांगला मुलगा आहे. आणि इथली गोष्ट विसरलो सांगायची. जेव्हा बेटा आली ना भेटायला तर माझा एक मित्र होता. ते म्हणत होता की कारण इराण बद्दल लोकांचे थिंकिंग खूप वेगळी आहे ना भारतामध्ये. कारण न्यूज मीडिया काय पण दाखवते पण रियालिटी मध्ये बघितला तुम्ही तर इराणचे लोक खूप चांगले आहेत. जर तुम्ही पुणे बघितला ना पुण्यामध्ये खूप सारे इराणी लोक आहेत इथं स्टडीसाठी जॉबसाठी वगैरे खूप सारे लोक आहेत इराणियन. तर माझा मित्र होता ना ते म्हणला की इराणियन मुलगी आहे ना तर मी टेररिस्ट असेल. जिथं पण जातील ना तू फक्त मला लाईव्ह लोकेशन सेंड करत जा. आणि तू मला विचार केले की तुम्ही इकडे येते माझ्या. त्यावेळेस कसं होतं बेटा म्हणजे आम्ही ऑनलाईन बोलत होतो ना तर तेवढं काही क्लिअर नव्हतं. आम्ही फक्त बोलत होतो एकमेकांना आवडलो होतं वगैरे. तर कारण बेटा पहिल्यापासून मध्ये मला इंडिया खूप आवडते. मग तिला विचारलं की म्हणजे खरंच तुम्हाला भेटण्यासाठी येत आहेस का इंडिया ट्रॅव्हल करण्यासाठी येत आहेस वगैरे. तर त्यावेळेस तिला मी सांगितलं पण की ये आपण भेटू एकमेकांना. जर एकमेकांना आपण आवडलो म्हणजे भगवान 100% शुअर नाही होते उस टाइम. नाही मी शुअर म्हणजे मी की म्हणजे मला काय तेवढं खात्री नव्हती. म्हणजे मला फोर्स पण करायचं नाही ना. कारण ऑनलाईन भेटणं पर्सनल म्हणजे असं इन पर्सन भेटणं खूप फरक असतं दोघांमध्ये. तिला म्हणलं की येतो आधी आपण फिरू सोबत टाइम स्पेंड करू. जर एकमेकांना आपण आवडलो तर आपण पुढे जाऊ. जर नाही आवडलं तर आपण फ्रेंड म्हणून राहू. एवढं काय आपला इश्यू नाही. म्हणजे असं फोर्स करत नव्हतं मी भेटायला काही की म्हणलं की तुझ्या मनावर म्हणजे आपण भेटू. आपण दोघं एकमेकांना बोलल्यानंतर टाइम स्पेंड केल्यानंतर आपल्याला कळते ना. म्हणजे आपल्याला कळते की रिली आपण एकमेकांसाठी ठीक आहोत का नाही. आणि अजून एक गोष्ट भगवान मला विचार केले की तुम्ही कुठे आवडते आम्ही दोघं जात. म्हणजे बेटाला म्हणतो कुठं जायचं त्या मनाची तुला जिथं घेऊन जायचं तिथे घेऊन जा. तुझ्या मनावर तू प्लॅन कर. म्हणजे तुम्ही ध्यानात ठेवा पैसे पण तिनेच दिली होती आणि तिनंच म्हणत होती की मला तू डिसाईड कर कुठं जायचं काय नाही. आणि आम्ही ज्यावेळेस पण असं बाहेर ट्रॅव्हलिंग साठी गेलो ना समजा काहीतरी हॉटेल वगैरे आलं किंवा काहीतरी नवीन फूड आलं बेटा कधीच म्हणत नव्हती की मला खायचे आहे ते म्हणून. इराणी लोकांचं कसं आहे माहिती आहे एक शब्द आहे तारोफ म्हणजे कसं माहिती आहे का जर तुम्हाला काय पाहिजे असलं सगळे असं नाहीत पण मॅक्झिमम लोकांचं कल्चर तसं आहे. जर त्यांना काय पाहिजे असलं तर डायरेक्ट म्हणत नाहीत की मला पाहिजे म्हणून. आणि समजा तुम्ही काय ऑफर पण केलं. मी खूप शाय होते की माझ्या फॅमिली पण सेमच आहे. मी खूप शाय होते की मला नॉट अब्यूज तू अब्यूज म्हणायला लागला. तिनेच पैसे सेंड केले होते मध्ये वरून अब्यूज. But I didn't know how much you were spending. That's why I was so uncomfortable. ते सांगते मी त्यांना. म्हणजे कसं समजा आम्ही जात होतो रस्त्याने तिला म्हणलं आईस गोळा दिसला. तिने बस होते आईस गोळ्याकडे. मी म्हणलं खायचंय का आईस गोळा चल खाऊ आपण. ते म्हणजे नाही खायचं नको. म्हणलं प्रत्येक गोष्ट नंतर पुढे गेलो आम्ही काहीतरी दिसलं खाण्यासाठी. म्हणलं चल ते खाऊ आपण. बेटा म्हणली नाही हे पण नको. म्हणजे मला काहीतरी चुकीचं वाटत होतं मला खूप शाय होते. नंतर मला कळालं की हिला म्हणजे ती त्यांचा ते कल्चर तसलं आहे. म्हणजे आपण त्याला किती पण म्हणलं ना की हे खायचं का ते खायचं का 2-3 वेळेस विचार लागते आपण ते नाहीच म्हणणार. मग 3ऱ्या 4थ्या वेळेस त्यांनी म्हणणार की हा चल खाऊ.
तर ते कल्चर मला कळालंच नाही स्टार्टिंगला, तर काहीतरी नवीन कल्चर होतं ते. नंतर कुठे कुठे गेलो आपण? नंतर अलिबाग गेले आणि खूप सारी व्हिडिओ आणि पिक्चर घेतले. गोवा गेले. मी खूप जास्त गोवा आवडले. म्हणजे एक नोटबुक माझ्यापास होते की मी खूप सारे दिवस म्हणजे लिहित होती बेटा, म्हणजे मला भेटण्याच्या आधी पण तिने लिहित होती नोटबुक मध्ये. लिहित होते की ये मला ड्रीम आहे, ड्रीम आहे की मला गोवा केरला वगैरे बघायचं आहे म्हणून. पण मी काहीच नाही भगवानला बोले की मी म्हणजे इथे घेऊन जा, तिथे घेऊन जा. म्हणजे बेटा मला म्हणत ती तुझ्या मनावर, तुला कुठे घेऊन तिथे घेऊन जा. तर मग आणि माझे पण खूप नवीन ट्रिप होती ना, मी कधीच असं बाहेर वगैरे गेलो नाही. एकदाच फक्त आम्ही मित्रासोबत गेलेलो बाहेर गोव्याला, जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस. परत ते मित्रांनी वगैरे प्लॅन केलेलं होतं ना सोबत. आम्ही असं जवळपास 11-12 जण, 11-12 पीपल फ्रॉम माय युनिव्हर्सिटी, 11-12 जण आम्ही गोव्याच्या ट्रिपला गेलो होतो. तर सगळ्यांनी म्हणून प्लॅन वगैरे केलं होतं कुठं राहायचं वगैरे काय नाही. पण ह्यावेळेस मी पिठासोबत जाणार होतो. तर हॉटेल कसं बुक करायचं, म्हणजे कुठं बुक करायचं चांगलं, कसं कळणार मला काय वगैरे. तर मी जिंजर म्हणून एक हॉटेल आहे, खूप मोठं चांगलं हॉटेल आहे ते. तर मी ज्यावेळेस आम्ही गेलो गोव्याला, साऊथ मध्ये होतो आम्ही 2 का 3 दिवस आणि 1 का 2 दिवस होतो आम्ही नॉर्थ मध्ये. साऊथ मध्ये पण मी जिंजर हॉटेलच बुक केलो आणि नॉर्थ मध्ये पण मी जिंजर हॉटेलच बुक केलं. म्हणजे सेफ आहे, चांगलं आहे. आणि ट्रेन ना आम्ही गेलो होतो मुंबई टू गोवा. तुला आठवत आहे का मुंबई? आठवते का आम्ही ट्रेन मध्ये घेतलं? आम्ही ट्रेन ने गेलो होतो. आमच्या एक परिवार होते, एक फॅमिली होती बाजूला. खूप जास्त बर्फ त्यांनी जेवण केलं, म्हणजे सगळ्यांनी जेवण काय तर ट्रेनचं आठवत नाही मला, पण ती म्हणजे त्यांच्याकडून डिनर वगैरे होतं सगळं. त्यांनी जेवण केलं, जेवण केल्यापासून त्यांच्या डर काय सुरू झाला, म्हणजे बर्फ सुरू झाला. बर्फ बेटा शॉक लागला बेटा, काय सुरू आहे. आणि मी खूप सेन्सिटिव्ह होते. म्हणजे कधीच बघितलं नाही ना असं बर्फ वगैरे, असं म्हणजे पब्लिक प्लेसेस मध्ये कोण करतंय. माझ्या कंट्री मध्ये बर्फिंग खूप म्हणजे वाईट आहे असं पब्लिक मध्ये जनरली. मी खूप शॉक होते. तर आपण कुठे कुठे फिरलो गोव्यामध्ये, तुला काय आवडलं? गोव्यामध्ये पहिली बार कुठे गेले आपण? साऊथ मध्ये होतो, सायकल रेंट केली. सायकल रेंट, बायसिकल रेंट केली आम्ही. कारण आम्ही दोघं म्हणजे इंडियन ड्रायव्हिंग. माझ्याकडे पण ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं त्यावेळेस आणि बेटाकडे पण नव्हतं. तर आम्ही भगवान 1000 टाइम्स बोले की सॉरी माझ्या पास कार नाही आहे, सॉरी माझ्या पास ड्रायव्हिंग लायसन्स नाही आहे, सॉरी. मी म्हणलं की का बर सॉरी 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 करते. म्हणजे भगवान खूप शाय होते आणि खूप सो मच केअरिंग, म्हणजे काळजी घेत होता नेहमी. आणि मी म्हणलं की थांब ना, मी म्हणलं की मी टेक इट इझी, म्हणजे हळूहळू घे, इझी घे. मी इकडे आहे क्योंकि मला तुम्हाला बघायचं आहे, भेटायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आणि तुम्ही खूप चांगला मुलगा आहे, हे मला खूप आवडते आणि इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि नंतर बायसिकल आम्ही रेंट केली. आमच्या हॉटेल पासून एक बीच होतं जवळ, कोलवा, म्हणजे साऊथ मध्ये. आणि त्या जवळ पण होतं अजून एक बीच, मला आठवत नाही आता. तर आम्ही सायकलनच फिरत होतो इकडं तिकडं, बायसायकल. जात जात मध्ये एक चर्च सापडला आम्हाला. चर्च मध्ये प्रेयर सुरू होता, आम्ही गेलो आतमध्ये जाऊन थांबलो होतो. म्हणजे खूप साऱ्या इंटरेस्टिंग स्टोरी आहेत. नारळ पाणी पिलो आपण, आठवतंय का? इतकी गरमी होती, ती नारळातलं पाणी सुद्धा गरम होतं. आणि मी आवडलेच नाही उस टाइम. त्यावेळी बिटाला आवडलंय नारळ पाणी, पण आता पागल आहे नारळ पाण्याच्या मागे. आणि नंतर कुठे गेलो? नंतर आपण फिरलो, नॉर्थला गेलो. तुला फूड पॉइझनिंग झालं होतं. नॉर्थला गेलो आणि तुला फूड पॉइझनिंग झालं सडनली. पाणी बटर मसाला एक दिवस, मी काय आठवत नाही मला काय खाल्लं होतं. आणि पाणी बटर मसाला, आणि मी म्हणलं की समथिंग इज रॉंग, म्हणजे काहीतरी चुकीचं आहे. नंतर मला फूड पॉइझन होते. आणि एक फ्रेंड पण तिकडे होते, करिश्मा. तिला पण भेटलं. एक मैत्रीण पण होती, ऑनलाईन भेटलेलीच.
तिला पण भेटलो आम्ही. आणि ज्यावेळेस त्याला फूड पॉइझनिंग झालं होतं ना, रात्रभर झोपूनच होती. मी एकटा गेलो बाहेर, फक्त ORS आणि मेडिसिन वगैरे घेऊन आलो मी, तिला दिलो, शी झोपली मग आराममध्ये. आणि मी मीन्स हाऊ टू से, इट वॉज सो हार्ड, खूप अवघड होते उस टाइम मला, खूप हाऊ टू से, सो बॅड, खूप वाईट फूड पॉइझन होते मला. पण एक गोष्टी खूप चांगला होते, काय की मी हाऊ से आय अंडरस्टूड, मला कळालं की मला कळालं की भगवान खूप चांगला मुलगा आहे. खरं, क्योंकि उस टाइम भगवान माझ्यासाठी दवाखाना घेतले, माझ्यासाठी इकडे तिकडे घेतले, पाणी घेतले, ORS घेतले, आणि फक्त बोले की हे खावा ते खावा, रेस्ट करा. आणि मी अंडरस्टूड, मला कळालं की ये खूप प्रेम आहे, ये चांगला प्रेम आहे. म्हणजे फ्रेंड पण मी बोले की ये मुलगा खूप चांगला आहे. तर गोव्यामध्ये 7 वाजता सगळं बंद होतं. म्हणजे गोव्यात तुम्हाला माहित नसेल, गोवा असा आहे की 7 वाजता म्हणजे मेडिकल चालू असतंय, म्हणजे दुकान वगैरे सगळं बंद असतं 7 वाजता बंद होतं सगळं. म्हणजे जेव्हा बेटाला फूड पॉइझनिंग झालं तर मग मी खाली गेलो, त्या जिंजर हॉटेलच्या जवळपास कुठं काहीच नव्हतं मेडिकल शॉप वगैरे. मग थोडं मी लांब गेलो चलत, तिथं मग मला भेटलं मेडिकल शॉप. किराणा शॉप तर सगळे बंद होते. मग मला एक भेटलं एखादं शॉप, तर मी पाण्याची बॉटल वगैरे घेतलो, आलो. मग पुन्हा असंच दिलं तिला गोळी वगैरे, तिने आराम केली. नंतर पुन्हा आम्ही वापस गेलो मुंबईला. पुन्हा किती दिवस राहिले नंतर गोव्यानंतर? 3-4 दिवस राहिलीस ना? आणि नंतर मी माझ्या फ्लाईट होते, मी वापस इराणला घेतले. एक गोष्ट विसरलो मी सांगायची. जेव्हा आम्ही असंच बिटा आली होती, आठवत नव्हतं कोणत्या दिवशी, आम्ही कॅम्पस मध्ये फिरत होतो. माझ्या हॉस्टेलच्या गेट मधून आम्ही बाहेर आलो, वरून एका बर्डनं पू केलं बिटाच्या हातावर. बिटाला आडत होती असं. सिक्युरिटी गार्डाला काय झालं काय नाही, पक्ष्यानं पू केलंय त्याच्या हातावर. मग गेलो आम्ही, हात धुलो. तर ते खूप इंटरेस्टिंग होतं. आणि कॅम्पस मध्ये खूप सारी फ्रेंड्स भगवानला विचार केले की हे फॉरेनर आहे, कसं भेटलं. आणि मी म्हणजे खूप एक्सायटेड होते सगळा. आणि आम्ही विचार केला की भगवान. आणि कुणाला विश्वास भेटणार आला, कारण मी असं खूप शाय होतो आणि इंट्रोवर्ट टाईप. आणि गर्लफ्रेंड म्हणजे त्याच्या स्वप्नामध्ये पण कोणी विचार केला नसेल की असं काय होईल वगैरे म्हणून. आणि कॉलेजच्या टाइम पासून आम्ही बोललो होतो ना, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर मध्ये आम्ही इंजिनिअरिंग केलं होतं ना, सगळ्या ग्रुपमध्ये सगळे असं बोलत होते ना की मी लग्नच नाही करणार, हेच नाही करणार. तर मी म्हणत होतो तसं की मी लग्नच नाही करणार, आणि केलं तरी मी लाईक कोर्ट मॅरेज करण वगैरे, लव्ह मॅरेज करा, असं काहीतरी माझं असं काहीतरी फालतू तर देत होतं मी त्यांना. आणि सगळ्याच्या आधी माझंच लग्न झालं, पूर्ण ग्रुप मध्ये सगळ्याच्या आधी माझंच लग्न झालं, ती पण लव्ह मॅरेज. आणि ही स्टोरी एका माझ्या मित्राला सांगितलं होतं, ती त्याचे असं म्हणले की मग बोलताना की जेव्हा मी तुझी स्टोरी ऐकलो ना, माझे केस असे वर गेले म्हणले त्यांना, हातावरचे सगळे, असं गुजबंप आला त्याला. तसं होतं. आणि शेवटच्या दिवशी आठवतंय का, आपण तिथं बसलो होतो, कॅब बुक केली होती मी, आणि आम्ही कॅम्पस मध्ये बसलो होतो वाट बघत कारची. लास्ट दिवशी सिक्युरिटी गार्ड म्हणलं काय झालं म्हणलं काय नाही, ती वापस चालली, दुसऱ्या दिवसातून आली होती. आणि पूर्ण कॅब मध्ये रडत होती, पूर्ण कॅम्पस पासून एअरपोर्ट पर्यंत जाऊपर्यंत कार बिटा फक्त रडत होती. म्हणजे कसा टाइम गेला काय गेला काहीच कळालं नाही. म्हणलं 15 दिवस कसे गेले. फ्लाईट मध्ये पण मी खूप जास्त रडत होते, डोळे असं पूर्ण खूप अवघड रडत होते. तर मग खूप जास्त. आणि सगळं मला बघितले की काय हे इड्या आहे या नाही. आणि नंतर मी इराण घेतले, इराणला वापस गेले. आणि मी विचार केले की आम्ही दोघं माहित नाही आहे की काय होईल आता पुढे, नंतर कुठे आम्ही दोघं भेटलो आणि कसं भेटलो. मी खूप जास्त विचार करत होते, रडत होते. माझ्या फॅमिली पण अंडरस्टूड, त्यांना पण कळालं.
तर त्यानंतर मी इराणला गेलो. त्याची स्टोरी खूप छान आहे. पण मला कसं पासपोर्ट वगैरे आलं, तिकीट कसं बुक केलं, कसं डिसाईड केलं, कसं गेलो इराणला. मी इराणचा माझं फर्स्ट रिॲक्शन काय होती ते व्हिडिओ पाहिजे. लाईक करा, तर share त्यासाठी करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा की ये व्हिडिओ म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही पाहिजे. खूप चांगल्या स्टोरीज आणि म्हणजे किस्से वगैरे आहेत सांगण्यासारखे. कारण इराण बद्दल माझं पूर्ण परसेप्शन वेगळं होतं. म्हणजे मला वाटतं की इराण म्हणजे डेझर्ट आहे, अरब कंट्री आहेत ना, म्हणजे मला वाटतं इराण म्हणजे डेझर्ट कंट्री आहे, तर काहीच नाही, झाडं वगैरे काहीच नाहीत असं वाटायचं मला. पण मी जेव्हा गेलो इराणला आणि जेव्हा माझं डोकं खुललं, म्हणजे इराण म्हणजे कसं आहे, कसा ग्रीन आहे, कशी लोक आहेत तिथले, तिची फॅमिली कशी होती. आणि जवळपास मी 70-75 दिवस राहिलो होतो इराणमध्ये त्यावेळेस फर्स्ट टाइम. तर ती पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगू आम्ही कसं काय काय केलो, कुठे कुठे गेलो इराणमध्ये, बिटाचे पॅरेंट्सची रिॲक्शन काय होती भेटल्यानंतर वगैरे. तर सगळं आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. फक्त बघू नका व्हिडिओ. चला बाय.